असं असताना रिक्रुटमेंट चालू आहे. आता त्यामध्ये आम्ही पुन्हा कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट ही सुद्धा त्या ठिकाणी प्रोसिडिंग चालू केलेली आहे. आता त्याचा निर्णय पण कंटेम्प्ट आहे सिद्ध झालेला आहे. ज्यावेळी कोर्टाने ती केस ॲडमिट केली की त्याने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून कंटेम्प्टची प्रोसिडिंग त्या ठिकाणी चालू. या सगळ्या गोष्टी आता त्या ठिकाणी कोर्टामध्ये आहे. आता कोर्टाचे काही निर्णय जर बाकी असतील तर आम्हाला हायकोर्टात पण जावं लागेल. ती आम्ही तयारी करतो आहोत. भाषा आंदोलनाचा उल्लेख केला तो आंदोलन करणं उचित नाही. कारण नाग जे कुणी सभासद आहेत, जे कोणी कर्जदार आहेत, जे कोणी ठेवीदार आहेत त्यांना कारण नसताना त्यांची सर्व्हिस खंडित करणं हे आम्हाला उचित वाटत नाही. साहेब, आरबीआय नॅशनलाइज बँकेवरती काही अफरातफर झाली तर लगेच कारवाई करते. कशाला सहकारी बँकांवर करते ना. हा, सहकारी बँकांवर देखील करते. लगेच पेनल्टी लावते. याच ठिकाणी असा दुजाभाव का? तेच रहस्य आहे. नाही तर पत्रकार परिषद घेण्याची गरज नव्हती. पत्रव्यवहाराने त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांचं इन्स्पेक्शनमध्ये त्यांना हे आढळलेलं आहे. सहकार खात्याने स्वतंत्र अहवाल तयार करून घेतलेला आहे तपासणी करून. आणि तरी सुद्धा ठोस काही निर्णय व्हायला पाहिजेत अपेक्षित ते होत नाही. राजकीय दबाव आता वास्तविक आरबीआयबद्दलची आपल्या सगळ्याला एक कल्पना आहे. एक स्वतंत्र एंटिटी आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे. ज्यांना जसा एखाद्या राज्याला गव्हर्नर असतो तसा आरबीआयला गव्हर्नर आहे. त्यामुळे ते कुणाची पर्वा करायची आवश्यकता नसते त्यांना. पण तरी सुद्धा ज्या ड्रॅस्टिक स्टेप घ्यायला हव्यात त्या का घेतल्या जात नाहीत हा एक गूढ प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. साहेब, पुढची भूमिका काय राहील तुमच्या शेवटची? सांगितलं ना मी. आता हायकोर्टात एक जाणं या पलीकडे दुसरी आमच्या हातात काही राहिलेलं नाही. सर, माझा असा प्रश्न होता की सीडी रेशो 93 पर्यंत गेलाय. आता सीडी रेशो 93 पर्यंत गेलाय. तसा 100च्या पुढे का 150 किती असतो तर कितीपर्यंत गेला तर अजून काय होऊ शकतं? आता उल्लंघन केव्हाच झालेलं आहे. झालंय. खरं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो 70 शालेय ऋण म्हणून 10% इयर देअर चालतं. शालेय ऋण म्हणून. कारण डिपॉझिट आणि हे कारण अर्बन बँकाकडे ज्याप्रमाणे डिपॉझिट येतात ती शालेय ऋणाकडे येतीलच असं नाही. म्हणून थोडं रिलॅक्सेशन 10% असू शकतं. परंतु ते 93 गेलेलं आहे. म्हणजे आता उल्लंघन तर झालेलंच आहे. आरबीआय गप्प बसली नाही म्हणून तर कर्ज व्यवहारही थांबले ना. त्यामुळे पेनल्टी त्याचीच पण आहे. त्याची पेनल्टी आहे 10 लाख आणि आरबीआय 43 पेंडिंग हस्तक्षेप केला. आरबीआय करतात. पण यांना काय फरक पडणार आहे? पेनल्टी कोण देणार आहे? बँकेच्या तिजोरीतून देणार. स्वतःच्या खिशातून देतील त्यावेळी त्यांना महत्व कळेल ना. तुम्ही आरबीआयच्या कार्यावरती आंदोलन करत का नाही? मग आरबीआयची आंदोलनं अनेकांनी केली. तुम्ही पाहिली की मगाशी मी उल्लेख केला तो वस्तुस्थिती आहे की या एंटिटीला एक स्वतंत्र गव्हर्नर आहे. त्याच्यावर आंदोलन करणं. इतर ठिकाणी आम्ही यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत. त्या कार्यालयामध्ये घुसून त्या अधिकाऱ्यांना जे करायचं ते प्रसाद दिलेले आहेत. राज्यातल्या अनेक कोऑपरेटिव्ह बँकेची स्थिती व्यवस्थित आहे, परंतु एसटी कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्या बँकेची स्थिती काय आहे त्याविषयी मगाशी सांगितलं डिपॉझिट कमी झाली.